राधे मित्रांनो, आजचा आपला तिसरा ब्लॉग. आज आलाय मी माझ्या मित्राच्या वावरात. हे पाहू शकता तुम्ही वावर, आणि जो तिथं हायवे, त्या हायवेला लागून मग मित्राचा वावर आहे. त्या वावराची किंमत कमीत कमी 20 ते 25 करोड रुपये आहे. पण त्याचं तुम्ही राहणीमान पाहता ना, तुम्हाला वाटणार नाही की याच्यापाशी 20 ते 25 करोडाची प्रॉपर्टी आहे. आपल्यापाशी थोडंसं काही असला तर आपण एवढं दाखवतो की आपल्यापाशी किती आहे बा, पण आपल्यापाशी रात काहीच नाही. एक शेतकरी साधा सुद्धा जगतो म्हणून आपण त्याला मजा घेतो. ते पाहू शकता तुम्ही, हा मित्र काय होतो एकदम साधी राहणीमान, काहीच नाही, काही घमंड नाही, काहीच नाही. सांगायचं एवढंच आहे की आता की मला सुचून नाही काय बोलायचं एकदम आला तर पाहू शकता तुम्ही, आल्या कामाला पण लागला. आणि आपण झाला दिवसभर खाणं झोपणं, त्याच्यात आपला दिवस चालला होता. आपण कारण सांगतो आपल्याशी आहे काहीच नाही लागण. तर पाहू शकता तुम्ही, डबल एकदा दाखवून निर्वा दिले. तो एवढा मोठा 20-25 करोडाची प्रॉपर्टी असून सुद्धा तो पेंड्या उचलू राहिला आणि आपल्या कामाला झालं दिवार येते. एवढ्या व्हिडिओतून एवढं सांगायचं आहे का बा, आपली जी राहणीमान आहे जशी आहे तसेच राहू द्या. कोणं म्हटलं का बा तू असा दिसतं आणि तसा दिसतं, मग आपण आपल्या स्वतःच्या लाईफस्टाईलला चेंज करून टाकायचं असं नाही. जे आहे ते आहे. आपल्याशी जर 1000 रुपयापर्यंत आपण 1000 रुपयाच लायकीना नाही, लाखो रुपये दाखवतो. 1000 रुपयापर्यंत आपल्याला आवडत असेल, लाखो रुपये दाखवायचा लाखो रुपये, पण स्वतःच्या आहे ना, स्वतःला आवडत असं नाही तर काही कामाची गोष्ट नाही. भाऊ कशी करोडाची प्रॉपर्टी असून भाऊ आपले पाहून घ्या राहणीमान, दाढी वाढलेली काय हे ते. म्हणून सांगतो बस, साधे राहा बस. धन्यवाद.